तर सर ही JEE येण्याचा एक मोटो होता गव्हर्नमेंटचा, सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि वन नेशन वन एक्झाम. मी तुमचा प्रश्न खोडतोय आणि इथं तुम्हाला विचारतोय, की सर मग आता इतक्या सर्व एक्झाम द्यावं लागतायत. मग वन नेशन वन एक्झाम हे जे आपलं प्रायोरिटी किंवा आपलं मिशन होतंय, मग ते साध्य होत नाहीये, हे तर याच्यावरनं आपल्याला क्लेरिफाय होतच आहे. तर त्याविषयी आम्हाला सांगू शकता का? JEEचा उद्देश काय? सर बेसिकली जेई ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे. ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या इन्स्टिट्यूशन आहेत, मग त्यात IIT असतील, NIT असतील, GFT असतील, इथल्या जवळपास 100% जागा, म्हणजे IIT साठी ऍडव्हान्स द्यावी लागते, पण 100% जागा ज्या आहे ते गव्हर्नमेंट भरतं, जेईच्या माध्यमातून भरतं. आणि बऱ्याचदा या राज्यातून दुसऱ्या राज्यात मुलं शिकायला जातात. सो अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 15% जागा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये राखीव केल्या जातात. त्यामुळे एखाद्या बाहेरच्या राज्यातल्या मुलांना दुसऱ्या राज्यामध्ये जेईच्या माध्यमातून प्रवेश करता येतो. पण निश्चित आज आपलं भारत देश हा विविधतेमध्ये एकता अशा पद्धतीचा आहे. आणि त्यामुळं आज महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र CET एक्झाम आहे, UP मध्ये वेगळीच एक्झाम आहे, कर्नाटकाला कॉमेडके आहे. आणि आता तर शासनाने नवीनच घोळच घालून ठेवलाय असं म्हणावं लागेल. त्याचं कारण असं आहे की आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा UGC ज्या पद्धतीनं प्रायव्हेट युनिव्हर्सिटीला प्रमोट करते, आता प्रत्येक प्रायव्हेट युनिव्हर्सिटीची त्यांची एक अजून सेपरेट एक्झाम आहे. त्याच्यामुळे काय झालं की मुलांमध्ये आणि पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण तयार झालं.